अहमदनगरी, इथे उलगडेल गाथानगरशी. इथे घेता येईल शोधनगरचा, रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. नमस्कार नगरकर. अहमदनगरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी संदीप भुसे. आज आपल्यासाठी इथे खास स्टुडिओ मध्ये आलेल्या आहेत श्रीमती सुषमाजी प्रभाकर मॅडम. या खास गीतकार आहेत, गझलकार आहेत. मराठीत देखील त्यांनी छान गीतं लिहिलेली आहेत आणि त्यांची भजनं ही नुसती आपल्या महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता 7 समुद्रापलीकडे हे त्यांची भजनं देखील गेली आहेत, गझल गेलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी एक चर्चा करणार, एक गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात तर आता हे जी गझल किंवा भजन किंवा जे मराठीत तुम्ही गीतं लिहितात याची प्रेरणा तुम्हाला कधी मिळाली, कशी मिळाली? नमस्कार सर. मी अहमदनगरी चॅनलचा प्रथम धन्यवाद करते की त्यांनी मला ही संधी दिली आपल्याशी चर्चा करण्याची किंवा बोलण्याची. मला बोलवलं इथे. ह्या क्षेत्राकडे वळण्याचं म्हणजे पहिल्यापासून लिखाणाची आवड होती. हा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही या अगोदर एका मोठ्या नामांकित शैक्षणिक संस्थेत होतात. तिथे चांगल्या मोठ्या पदावर तुम्ही काम केलेलं आहे आणि ते काम सगळं सांभाळून तुम्हाला हा छंद म्हणजे कधी सुरू झाला याच्याविषयी ऐकायला आमच्या प्रेक्षकांना आवडेल. खरं सांगायचं म्हटलं म्हणजे लिखाणाचा छंद होता, पण वाचनाचा पण होता. आणि मग लिखाणाचा छंद वाचून वाचून मग लिखाणाचा कसा टाइम काढायचे तर ऍक्च्युली लंच आवर मध्ये ऑफिसमध्ये मी बसून थोडंसं काहीतरी पर्सनल डायरी किंवा पेपर्सवर A4चे असायचे ऑफिस, त्याच्यावर काहीतरी जे येईल ते लिहायचे. आणि मी घरी जाऊन टाइम मिळाला की मग त्याच्यावर अजून एक्सपांड करायची. आणि खूप वाचनाचा शौक आणि खूप इमॅजिनेशन पॉवर. म्हटलं की इमॅजिनेशन पॉवर ऍक्च्युली प्रत्येकाला असते, पण ती इमॅजिनेशन पॉवरचा वापर कसा करायचा, ती इमॅजिनेशन पॉवर डेव्हलप कशी करायची हे स्वतःवर असतं. आणि मग मी म्हटलं की जर मला इंग्रजी येतं, मला मराठी येतं, मला हिंदीही चांगलं येतं, मग एक्सप्रेशन, पॉवर ऑफ एक्सप्रेशन. आणि मग पॉवर ऑफ एक्सप्रेशनसाठी काय लागतं तर तुमच्याकडे शब्दकोश हवा. तुमची व्होकॅब्युलरी जी आहे ती प्रगल्भ हवी, ती स्ट्रॉंग हवी. आणि मग ते करण्यासाठी मी कुठेही अडले तर मी न लाजता मी माझ्या टेबलवर डिक्शनरी ठेवायची. ऑफिसमध्ये सुद्धा डिक्शनरी आणि घरी सुद्धा. आणि नाही सापडलं तर मी गुगलवर जाऊन, त्यावेळेस नवीनच मोबाईल डिजिटल टेक्नॉलॉजी आली होती आणि मग इंटरनेट सुरू झालेलं होतं. आणि त्या पिरियडमध्ये इंटरनेटचे असे डिजिटल मोबाईल, हँड मोबाईल नव्हते त्यावेळेस, फक्त लॅपटॉप आणि कॉम्प्युटर असायचे. मग त्यातून वेळ काढून ब्राउज करून बघायचं आणि त्यातून अभ्यास करून आणि ती इच्छा असते, ते इंट्युशन असतं. आणि ती यू शुड हॅव दॅट पॅशन. ती इच्छा पाहिजे, ते पॅशन पाहिजे आणि ते विल पॉवर पाहिजे की नाही मला हे करायचं आणि मी हे करू शकते. आणि मग लिहिता मी खूप लिहित गेले आणि आता मी बुक सुद्धा ट्रान्सलेट करते. हो, मला त्याच विषयावर येणार आहे. कारण पंडित सुरेश वाडकर यांच्यावर जे डॉक्टर स्मिता भुसे यांनी पुस्तक लिहिलंय ते मराठीत तर होतच, हिंदीतही होतं आणि ते इंग्रजीमध्ये तुम्ही ट्रान्सलेट केलंय. म्हणजे खूप मोठं शिवधनुष्य होतं जे तुम्ही पेललेलं आहे. कारण कसं एवढ्या मोठ्या कलाकाराविषयी जेव्हा ते लिहिलं गेलेलं आहे आणि त्याचा जो बाज आहे मराठीत लिहिलेला, तो बाज तसाच ठेवून तो इंग्रजीमध्ये उतरवणं आणि ते पण एवढ्या मोठ्या लेवलला, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो सर, ही फार मोठी चॅलेंज होती. जेव्हा डॉक्टर भुसेंनी मला हा प्रोजेक्ट हातात दिला त्यावेळेस मला वेगळी हे होती, अपेक्षा वेगळी होती. पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांना हे इंटरनॅशनल लेवलला पाहिजे तर म्हटलं फाईन. त्यांनाही एवढं वाटलं नाही
की मॅडम हो म्हणाले, इतके सोप्या तऱ्हेने हो म्हणाल्या. पण मला माहित होतं की मी करू शकते म्हणून आणि मी करणार. आणि मग जेव्हा मी ते लिहायला घेतलं आणि मग ती लिहित गेले, कारण ते त्याच्यामध्ये लता दिदींच्या सुद्धा प्रतिक्रिया होत्या, त्याच्यामध्ये डॉक्टर जावेद अख्तर साहेबांच्या सुद्धा प्रतिक्रिया होत्या, आशा भोसलेंच्या होत्या, अनेक दिग्गज कलाकारांच्या प्रतिक्रिया होत्या पंडित सुरेश वाडकरांबद्दल. आणि मग त्यांनी जे संगीतमय भाषेमध्ये लिहिलेलं होतं, ते भाषेची लय आणि ताल ते इंग्रजीमधून ट्रान्सलेट करणं हे खरंच कठीण होतं. अतिशय म्हणजे शिवधनुष्य तुम्ही पेललेलं आहे, कारण एवढं अवघड. आणि मग मी लिहिताना मला एक विचार करावा लागला की मी ट्रान्सलेटर नाहीये. मी त्या संगीत विश्वामध्ये गेले आणि मग इंग्रजीमधून तो ताल आणि सूर धरला मी, आणि तसाच तो शब्दकोश पुढे नेला. कारण मी जर इंग्रजीमधून शब्द बदलले असते तर जे मराठीमधून दिलेलं माझ्या हातात जे होतं कंटेंट ते चेंज झालं असतं. इकडे इंग्रजीमधून त्याचे सगळे भाव बदलले असते, त्याचा आत्माच राहिला नसता आणि सगळा सोल निघून गेला असता. क्या बात. तो मला तो सोल, मराठी मधला सोल इंग्रजीमध्ये जिवंत ठेवावा लागला, इंग्रजी भाषेमध्ये आणून. आणि ती फार चॅलेंज होतं. आणि भुसे साहेब तुम्ही साक्षीदार आहात की मी जेव्हा ते लिहिलं ते पेन्सिलमध्ये लिहिलं होतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर, राईट. मी ट्रान्सलेट केलं, पेन्सिलमध्ये लिहिलं. आणि ते लिहित असताना हा अनुभव फार सुंदर होता माझा, की माझा फ्लो हा कंटिन्युअस राहिला. माझी जी लिहिण्याची शैली जी कंटिन्युअस राहिली, फ्लो कंटिन्युअस राहिला. आणि त्या पूर्ण लिखाणामध्ये आय एम व्हेरी प्राऊड टू से, म्हणजे मला अभिमान वाटतो की मी त्या पिरियडमध्ये मी तिथं इरेझर वापरला नाही. क्या बात आहे. अजूनही जर भुसे मॅडम कडे ते पेपर्स असतील ते त्यांनी बघावं की तिथं कुठेही स्क्रॅच नाही. तुम्ही त्यात उतरले होत्या, त्या लिखाणात तुम्ही उतरले होतात, हे अगदी बरोबर. तिथं कुठेही स्क्रॅच नाही, कुठेही कट केलेलं नाहीये आणि कुठेही इरेज करून काही लिहिलेलं नाही दुसरा शब्द. दॅट वॉज द बेस्ट वर्क. हा माझा एक मेमोरेबल प्रोजेक्ट राहणार आहे. आणि ही गॉड गिफ्ट म्हणा की मी जेव्हा लिहायला घेतलं एनिथिंग तर इट इज अनस्टॉपेबल. क्या बात आहे. वेन द फुल स्टॉप कम्स देन ओनली इट स्टॉप्स. ही गॉड गिफ्ट म्हणावी लागेल. हो म्हणजे. आणि माझ्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं आहे की मी पेन्सिलमध्ये लिहिते. खूपच जबरदस्त. त्यांनी ते जे ट्रान्सलेशन केलं होतं पुस्तकांचं, पंडित सुरेश वाडकर यांचं द गुरु हे पुस्तक जे इंग्रजीमध्ये आलेलं आहे ते सगळं ट्रान्सलेशन प्रभाकर मॅडम यांनी केलेलं आहे. आता ही झाली आपली. आता अजून दुसरं पुढचं, तुम्ही ज्या गझल लिहिता किंवा भजन लिहिता त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही प्रेक्षकांनाही सांगू शकता. हो, गझल लिहिण्याचं मी तसं काही एवढं काही ठरवलेलं नव्हतं. पण जेव्हा लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन प्रोग्राम्स यायला लागले, नवीन कलाकार, तर त्यावेळेस त्याच गझल ऐकायच्या. म्हटलं म्हणजे ते म्हणायचे की आप में से कोई अगर लिख रहा हो तो हमें भेज दीजिए, हम गाएंगे. आणि तो मग साधारणतः 7:30-8 वाजता हे नवीन कलाकार त्यांच्या घरातूनच ऑनलाईन यायचे. आणि मग जोडत असताना सगळे भारतभरचे लोक तिथं जॉईन व्हायचे. माझ्या आमचे प्रत्येक कलाकाराच्या ग्रुप्स तयार झाले. त्यामध्ये अनेक लिहिणारे असायचे, काही लिहित होते आणि मग ते लिहिणारे पाठवायचे. मग आम्ही सगळे ते प्रोग्राम एन्जॉय करायचो. मग मी म्हटलं हे सगळेजण पाठवतात, आपण का नाही पाठवू, आपल्याला तर तिन्ही भाषा येतात. मग मी ट्राय केलं. मग मी म्हटलं आता गझल लिहिणं म्हणजे काय ऍक्च्युली, ही एक चॅलेंज आहे, नवीन स्पिअर आहे, पण आपल्याला लिहायचंय. मग ऍक्च्युली मी एक चॅलेंज म्हणून घेतलं. म्हटलं त्याच्यात उर्दू आहे, मग उर्दू शिकायचं कसं काय. मग लॉकडाऊन पिरियड होता, दुकानं पुस्तकाची बंद होती. मग मी अमेझॉनवरून डिक्शनरी मागवल्या. हो, मी डिक्शनरीज मागवल्या आणि ते शब्द मी ऍक्च्युली जसं थेसिस म्हणून लायब्ररीत जसा अभ्यास करतात स्टुडंट, एखादा PhDचा किंवा MPhilचा स्टुडंट, तसं मी घरात बसून ते अभ्यास केला सगळा. आणि मग वेगवेगळे शेरो शायरी, वेगवेगळे गझलकार आणि शायर, त्यांचे मी सगळा अभ्यास केला की ते कसं लिहितात, काय लिहितात, कोणत्या अँगलने. आणि ते स्टडी करत मग आय स्टार्टेड रायटिंग. पण गंमत अशी आहे की आपल्याकडे एवढं उर्दू भाषेची जाण नाहीये, त्यामुळं मी लिहिताना शक्यता जास्ती उर्दू शब्द वापरत नाही.
कारण आता असं झालेलं आहे की जेवढं सोपं तेवढं एक्सेप्टेबल. अगदी बरोबर. आणि गायकांची पण डिमांड अशी असते की, आणि म्युझिक कंपोजरची पण असते की तुम्ही बाहेरमध्ये लिहा किंवा तुम्ही सोपं लिहा, ते आमचं सेल आउट झालं पाहिजे, ते श्रोत्यांना आवडलं पाहिजे, त्यांच्या मुखात ते गुणगुणायला पाहिजेत आणि मनावर बिंबलं पाहिजे. म्हणून मग त्यातून त्यात एक मधली लाईन धरून मग जास्ती उर्दू पण नाही, जास्ती लो हिंदी पण नाही, असं करून मग ते लिहिण्याचा मी प्रयत्न केला. क्या बात आहे, क्या बात. मॅडम, आता तुम्ही जे गझल सुरुवात तुम्ही केली ती लिहायला लॉकडाऊनला, तुम्हाला कधी वाटलं होतं का ती गझल अनुप जलोटा गातील, श्रीधर पाधी ते आहेत ते गातील, एवढं तुम्हाला वाटलं होतं का? कारण तुमची ह्या लेवलला पोहोचेल असं तुम्हाला वाटलं होतं का? नाही, कधीच वाटलं नाही. आणि हे माझं भाग्य आहे की मी जे काही लिहिलं आतापर्यंत ते सगळं रिलीज झालं. आणि ते पण टी सिरीज म्हणा किंवा रेड रिबन म्हणा किंवा ADR म्युझिक लेबल म्हणा, मोठे मोठे म्युझिक लेबल्स आहेत. आणि हे म्युझिक क्षेत्र जे आहे, संगीत क्षेत्र फार मोठं आहे. तिथं चॅलेंजेस तेवढे आहेत, कॉम्पिटिशन तेवढी आहे. आणि मी माझी जागा ह्या क्षेत्रामध्ये केली, ह्या इंडस्ट्रीमध्ये केली, माझ्या लिखाणातून केली, केवळ एका पेनमुळं. एक कला आणि इमॅजिनेशन पॉवर, क्रिएटिव्हिटी. तुम्ही प्रेक्षकांना, जे आपले प्रेक्षक हे जे बघतायत, त्यांना काय सल्ला द्याल? जे तुम्ही लिहिता, आज जी नवीन पिढी आहे त्याला देखील तुम्ही काय सांगू शकता? त्यांना ऐकायला आवडेल, कारण प्रत्येक जण आपलं करिअर, डॉक्टर, इंजिनियर याच्याकडे सगळ्यांचा ओढा आहे. मी असं म्हणेल की लिखाण ही माझी आवड होती. ती आवड होती म्हणून मी नुसती आवड ठेवली नाही, मी ती प्रत्यक्षात प्रॅक्टिकली मी उतरवली ती लाईफमध्ये. मला ऑफिसमध्ये वेळ मिळत नव्हता, पण जेवढा मिळेल तेवढं मी लिहायची. आणि आता जेव्हा मला टाइम आहे, मी आता पूर्ण टाइम देते. आपली जी पॅशन असतं त्याला नेहमी आपण टाइम द्यायचा असतो. टाइम नाही म्हणून हे चालत नाही. मला वेळच मिळत नाही. तुम्ही तुमची लाईफ डिसिप्लिन केली आणि लाईफमध्ये टाइम डिसिप्लिन वापरलं, इफ यू स्टार्ट युझिंग टाइम डिसिप्लिन इन युअर लाईफ, निश्चित तुम्हाला तुमचं पॅशन जोपासायला टाइम मिळणार. आणि तुम्हाला ती सवय होऊन जाणार की नाही, मी आज लिहिलं नाही, मी आज गाणं गायलं नाही, मी आज पेंटिंग केली नाही, मी आज ड्रॉइंग केलं नाही, मी आज रांगोळी काढली नाही, मी आज नवीन पदार्थ बनवला नाही किंवा त्याच्याबद्दल विचार केला नाही. ते तुम्हाला प्रिक करणार. हे जेव्हा प्रिक करतं ना, तेव्हाच आपण पुढे जातो. त्यामुळे प्रत्येकामध्ये गॉड हॅज गिव्हन गिफ्ट टू एव्हरीबडी. टॅलेंट हे परमेश्वराने सगळ्यांना सम प्रमाणात दिलेलं आहे. त्यांनी कुठेही भेदभाव केलेला नाही. आज आपण एखाद्या भिकाऱ्याकडून सुद्धा भरपूर शिकू शकतो. काय शिकू शकतो? की भीक कशी मागायची. एखाद्या PhD वाल्याला भीक मागायला लावा, त्याला जमणार नाही. दॅट इज ऑल्सो टॅलेंट. इट इज अ आर्ट. आणि ते प्रत्येकाला असतं, पण ते कसं पुढे न्यायचं ते आपल्यावर असतं. अगदी बरोबर. क्रिएटिव्हिटी ती डेव्हलप करायची असते. ती कशी डेव्हलप करायची? तो तुमच्या हाती असलेले साधनं त्याचा पॉझिटिव्हली उपयोग करायचा. आणि हे करत असताना तुम्हाला नेगेटिव्ह साईड पण असणार. तुम्हाला टीका करणारे मिळणार, क्रिटिक्स मिळणार, तुम्हाला नेगेटिव्ह बोलणारे लोक मिळणार किंवा नेगेटिव्ह अप्रोचचे लोक मिळणार किंवा मिसगाईड करणारे लोक मिळणार किंवा एखादा तुमचा प्रोजेक्ट किंवा पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट हा फेल जाणार. बट नाही, घाबरायचं नाही, निराश व्हायचं नाही. यू हॅव टू गो अहेड. मला कधीही वाटलं नाही मी गझल लिहिणार, मी गझल लिहिते. मला कधीही वाटलं नाही मी भजन लिहिणार, माझे भजन रिलीज होणार, लोक गाणार, ऐकणार आणि ॲप्रिशिएट करणार. ते होतंय का? तर मी थांबली नाही. कधीही तुमच्या पॅशनला फुल स्टॉप लावायचा नाही आणि हे नेगेटिव्ह माइंडसेट पासून दूर राहायचं. ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात, आपलं पॅशन डेव्हलप करत असताना तर लोक जागरूक होतात. अरे हा हे करतोय, हा हे करतोय, मग कशाला करतो, काय गरज आहे? नाही. आणि शेवटी कसं असतं, आधी घरातलं वातावरण पण त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असतं. तुम्ही काय डेव्हलप करता, तुमचं पॅशन तुम्ही डेव्हलप करताय हे घरातल्यांना पॉझिटिव्हली तुम्ही समजवलं पाहिजे.
तुमच्या मित्रमैत्रिणींना, अँड देन यू टेक इट तुमच्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर न्या. आणि तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर नेलं, घरातून सपोर्ट मिळाला की आपोआप बाहेरून मिळतो. आणि हा सपोर्ट हा जनरेट करायचा असतो, आपण पॉझिटिव्हली जनरेट करायचं असतं आणि आपण स्वतः डेलिव्हर करायचं असतं. कोणी येऊन म्हणणार नाही तुझी पेंटिंग मला दाखव बाबा, कशी केली, काय केली. नाही, तुम्ही 4 मित्रांना दाखवायची, हे बघ मी ही पेंटिंग केली. मग तो सांगणार, अरे इथं निळा रंग भरायचा होता, हा चांगला दिसला असता. इट कम्स ऑटोमॅटिकली अँड दिस इज हाऊ यू डेव्हलप. मलाही काही येत नव्हतं, मी शिकले. आणि इट इज हँड इन हँड प्रोसेस. आणि शेवटी काय असतं, आपण आपलं पॅशन, काय एखादी कला आपल्यामध्ये आहे ती दुसऱ्यांनी अप्रिशिएट केल्याशिवाय ती कलेला सील बसत नाही. बरोबर. इट डझंट गेट ऑथेंटिसिटी. आपण स्वतःच एकटंच गाणं गायलं चालत, ठीक आहे. पण जेव्हा दुसरा कोणीतरी ते म्हणतो की खूप सुंदर गायलास, खूप सुंदर गायलीस, जेव्हा ती दाद मिळती, ते ॲप्रिसिएशन मिळतं, तेव्हाच त्या गाण्याला सील मिळतो, बसतो की येस. मग तसंच असतं. त्यामुळे ते आपण बाहेर नेलं पाहिजे, ते शेअर केलं पाहिजे. आणि ज्यांना येत नाही त्यांना पण शिकवलं पाहिजे आणि ज्यांना येतं त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि एक बेसिक असतं, कुठलाही कलाकार असो, कुठल्याही क्षेत्रात असो, आर्टिस्ट असो, रायटर असो, सिंगर असो, ॲक्टर असो, म्युझिशियन असो, म्युझिक डायरेक्टर असो किंवा एखादा ॲथलीट असो, हंबलनेस फार महत्वाचा आहे. अगदी बरोबर. नम्रपणा. जितके तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये नम्र राहताल आणि तुमच्या पॅशन बद्दल पण नम्र राहताल, तितके तुम्ही पुढे जाताल. एकदा का तुमच्यामध्ये एक इगो आला की फिनिश तुमच्या यशाला कात्री बसणार. हंबलनेस इज द बेसिक व्हर्च्यू ऑफ एनी आर्टिस्ट. कलाकार हा नेहमी नम्र असावा. अगदी बरोबर. खूपच छान मॅडम. आपले जे भजन आहेत जगन्नाथावर आपण लिहिलेले आहेत, जे पश्चिम बंगालमध्ये देखील खूप गाजले, जगन्नाथ ओरिसामध्ये गाजले, तर ते देखील आम्ही प्रेक्षकांना ऐकू इच्छितो. तर त्याची थोडीशी झलक देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळे बघा. नमस्कार अहमदनगरकरांनो, तुम्ही पाहतात अहमदनगरी चॅनल. रोज अपडेट घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. अहमदनगरी. इथे उलगडेल गाथानगरशी. इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.